नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. नमस्कार शेतकरी भावांनो आणि भगिनींनो, मी सतीश देशमुख, अध्यक्ष फोरम ऑफ इंटेलेक्चुअल, आणि आम्ही शेतकऱ्यांनी एकात्मिक ग्रामीण विकासावर काम करतो गेले 15 वर्ष. आणि आज तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन मी आलेलो आहे. ते म्हणजे ग्रामीण भागातील जे भीषण वास्तव आहे त्याचा ग्राउंड रिपोर्ट आणि पुराव्यासकट. तर एक 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देण्यासाठी गेलो होतो. तर त्यावेळेस मूळ उद्देश बाजूला राहिला थोडासा, परंतु ती त्या ग्रामीण भागातील दुर्दशा एवढी बघण्यास मिळाली की ते तुमच्या पुढे मी मांडत आहे. तर ते विदर्भातले आमचे मित्र श्री गजाननराव अमलाबादपूरकर ते माझ्यासोबत होते. मग आम्ही वाशिममधील कारंजा, इंजोरी, दापुरा वगैरे गावांना भेटी दिल्या. आणि त्यावेळेस आम्ही पाहिलं की गावामधलं जे दारिद्र्य आहे ओसंडून वाहत होतं. प्रत्येकाच्या घरावर पत्रे उडण्यात म्हणून दगड ठेवलेले होते. आर्थिक परिस्थितीमुळे जवळपास कुठल्याच घराला प्लॅस्टर केलेलं नव्हतं आणि स्लॅब पण नव्हता. बऱ्याच ठिकाणी पेंट निघून गेलेलं आहे असं वगैरे होतं. आणि गावाची ड्रेनेज व्यवस्था पण फारच हे होती, खराब होती. सगळं ड्रेनेजमधली जी घाण आहे ती सगळी ओसंडून रस्त्यावर पसरलेली होती. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा की हे सगळं पुरावा सगळं मी रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, ही घाण जी आहे ही रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. आणि रस्त्याची दुर्दशा पण किती वाईट आहे बघा. हे रस्त्याने जाताना दिसते तुम्हाला. आणि रस्त्यावरच उघड्यावर एक जण आंघोळ करत होता. तर अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये बघायला मिळाली. आणि एक वयस्कर महिला लांबून घमेल्या घेऊन पाणी आणून जाताना एका गल्लीतनं जाताना मला दिसली. वयस्कर महिला होती. आणि आपलं जे जलजीवन मिशन आहे की हर घर में नल और हर नल में जल, म्हणजे घराचा उंबरठा न ओलांडता जे आपल्याला घरामध्ये पाणी पाहिजे होतं पिण्यासाठी, तर ती योजना जी आहे ती फक्त कागदावर आणि जाहिरातीमध्येच राहिलेली आहे आणि वर्तमानपत्रामध्ये. पण प्रत्यक्षात काहीच गेल्या 78 वर्षात प्रत्यक्षात काहीच उतरलेलं नाही आहे अजून. आणि हे दृश्य बघण्यास मिळालं मला. आणि असंच पुढं चालू होतं. तर बघा, हा कळप आहे जनावरांचा. मोकाट सोडलेली जी जनावर आहे ते गोवंश हत्याबंदी कायद्यामुळं अशा ठिकठिकाणी दृश्य बघायला मिळतं की हे जनावरं मोकाट पसरलेले सगळीकडे घाण करत होते. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करताना आपण बघतो त्या गल्लीबोळामध्ये गावातल्या. आणि मध्येच ते एका रस्त्याच्या कडेला जनावर मेलेले टाकल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आपण पाहिली. आणि नंतर एक विहीर दिसली. हे बघा, ही विहीर, त्याचा मी फोटो काढला. इतका गढूळ पाणी, अत्यंत गढूळ पाणी, पिण्याच्या लायकीचं नाही आहे. तर अशी पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक छोटं मंदिर होतं तिथं. त्या मंदिरमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी जे प्रत्येकाने किती निधी दिला, त्याचा खर्च कसा झाला, असा मोठा तक्ता हे बघा या फोटोमध्ये दिसते तुम्हाला. की असं जे आहे असेच दृश्य आपल्याला इतर गावामध्ये पण बघायला मिळतं की कायम सप्ताह, हरिनाम सप्ताह वगैरे कार्यक्रम चालू असतात. आणि जवळजवळ 15 ते 25 लाखापर्यंत जे वर्गणी आहे एकत्र गोळा करून ते गावकरी गावातल्या ज्या गरजा आहेत त्याच्याकडे न लक्ष देता या बाकीच्या धार्मिक कारणासाठी खर्च करतात लोक. हे अत्यंत मागासलेपणाचं हे आहे अजूनही असं मला वाटतं. कारण हे जे प्रवचन देणारे जे असतात महाराज वगैरे, ते 1-2 तास येतात आणि जवळजवळ 40-50 हजार रुपये त्यांना देतात लोक. आणि हे महाराज काय करतात की सुरुवातीला चांगले अभंग सांगतात तुकारामात ज्ञानेश्वराचे, पण नंतर ते पुराणाच्या गोष्टी सांगून हे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तर हे अत्यंत चुकीची पद्धत आहे. आणि लोकांना वाटेल की बाबा मी अवास्तव वर्णन करीत आहे, म्हणून मी प्रत्यक्ष तिथे जाऊन हा व्हिडिओ, हे फोटो सगळे तुम्हाला दाखवत आहे. नंतर
ते ॲक्च्युली शेतकरी संघटनेमध्ये शेतकरी दोषींच्या आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते, सक्रिय कार्यकर्ते लोक आहेत. तर त्यांच्या 34 वर्षाच्या एकुलत्या एक तरुण मुलांनी आत्महत्या केली होती आणि तो एकुलता एक मुलगा होता. तर हे बघा, हे त्यांचं घराचं बाहेरचं चित्र, म्हणजे या कुटुंबाच्या घराचं बाहेरचं चित्र हे आहे. आणि ते माऊली म्हणजे आई आणि वडील दोघे दुःखात सावरलेले नव्हते. तर त्यांना मी दिनचर्या विचारली, ते म्हणले जवळपास सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते सगळे उठून कामाला लागतात, शेतावर जातात, स्वतः राबतात, कारण मजूर मिळत नाही. आणि परंतु हे शेतमजूर नसल्यामुळे स्वतः राबावं लागतं, किंवा शेतमजूर जरी मिळालं तरी ती भाव त्यांना परवडत नाही द्यायला. कारण का, तर शेतमालाला भाव नाही आहे. ते मुलाचं स्वप्न होतं की बाबा एक घराला स्लॅब लावूया, परंतु ते पूर्ण झालं नाही. आणि बऱ्याच मुली लग्नासाठी यायच्या, त्या विचारायच्या की मुलगा काय करतो, मग शेती करतो म्हणलं की मुली नकार द्यायच्या. तर अशी नकारात्मक भावना त्या मुलांमुळे पण आली, त्यामुळे पण कदाचित ती आत्महत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. तर म्हणजे असं हे कुटुंब वर्षानुवर्ष काबाड कष्ट करतोय. हे काय 1-2 वर्षापासून 15-20 वर्षापासून काबाड कष्ट करूनही आर्थिक त्यांचं समृद्धी होत नाही. याला मुख्य कारण हेच आहे की शेतमालाला भाव मिळत नाही. आणि मुलगा तर एकदम देखणा होता, त्याचा फोटो मी पाहिला. नंतर रस्त्याने मी पाहिलं परत येताना की बऱ्याच घरांना कुलूप दिसले आणि गवत म्हणजे झाडं वगैरे वाढलेले होते. याच्यावर क्लिअर दिसत होतं की तिथं कोणी राहत नाही. या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, या फोटोमध्ये बघा तुम्ही. आणि याचा अर्थ काय आहे की नाईलाज असतो, काही लोक शहरामध्ये स्थलांतरित केलेले आणि कुलूप लावून ते स्थलांतरित झालेले, आणि तिथं जाऊन ते खालच्या दर्जाची कामं त्या विचारांना करावी लागत असतील असं नक्कीच वाटतंय. आणि खेड्याकडे चला जे आपलं जे मंत्र आहे त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे. आणि असे बरेच बेरोजगार तरुण आहेत गावांमध्ये. आता मी जेव्हा अमरावती स्टेशनला आलो त्यावेळेस वेटिंग रूममध्ये एक तरुण भेटला, गंगाखेडून आलेला. तर तो म्हणाला की, मी म्हटलं इकडे कशासाठी आले होते तुम्ही एवढं लांब? तर ते म्हणाले की, स्पर्धक सांगत होता की 40 जागांची जागा आहे पोलीस भरतीसाठी आणि जवळपास 21,000 अर्ज आलेले आहेत स्पर्धक, आणि पात्रता त्याची फक्त 12वी पास आहे. पण हा जो विद्यार्थी होता स्पर्धक तो जवळ ग्रॅज्युएट होता, पण नोकरीच नाही म्हणल्यानंतर मग शेवटी त्यांनी 12वी पास आले स्पर्धेसाठी, पोलीस भरतीसाठी ते स्पर्धा देण्यासाठी आला होता. म्हणजे अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये. एक तर लग्न होत नाही, बेरोजगारी आहे, शेतमालाला भाव नाही आहे, असं परिस्थिती आहे. मग आलो स्टँडवर आलो नंतर दुसऱ्या वेळेस परत जाताना परतीच्या प्रवासामध्ये. तर स्टँडवर एक तर ते लालपरीच्या खटाऱ्या गाड्या आहेत, ते 1-2 तास येत नाही, आणि आल्यानंतर एवढी तुफान गर्दी. हा बघा फोटो, हे महिलांचे, विद्यार्थिनीचे दररोजचे हाल आहेत. गर्दीमध्ये यांना जावं लागतो, उभं राहून प्रवास करावा लागतो. आणि तिकडं बाकी मुंबई पुणे बाजूला सगळे AC गाड्या ज्या असतात, इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहेत ते बऱ्याचशा रिकाम्या जात असतात. आणि इकडं मात्र हे असं असंतुलन आहे ग्रामीण, आणि जसं काही ग्रामीण भागातल्या लोकांचा वेळ काही महत्त्वाचा नाही आहे का, आणि फक्त शहरी लोकांचाच वेळ महत्त्वाचा आहे का? तर जेव्हा रस्त्याने मोटरसायकलवर फिरत होतो तेव्हा एका नदीकिनारी जवळजवळ 15 माकडाची टोळी दिसली आम्हाला. मग ते आमच्या मित्रांनी सांगितले की इथं माकडाचा भरपूर प्रादुर्भाव आहे आणि वन्य प्राण्याचा पण खूप त्रास आहे. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला वन्य केंद्र भेटले, काय म्हणतात त्याला, वन्य सुरक्षा केंद्र भेटलं. त्याचा पण हा फोटो आहे बघा. ते तिथल्या याला मी माझं पत्रक दिलं की वन्य प्राण्यांमुळे जर लोकांना त्रास होतो त्याच्याबद्दल आपण पत्रकं वाटत हिंडत असतो आपण, ते पण पत्रक मी त्याला दिलं तिथं आपण अधिकाऱ्याला. आणि रस्त्याने मी पाहिलं की शेताच्या पिकांना त्रास होऊ नये म्हणून असं बॉर्डरनी बायकांनी साड्या बांधल्या होत्या, साड्या. तर ते साड्या, घरातल्या सगळ्या साड्या संपलेल्या आहेत, सगळ्या फाटक्या साड्या दिसत होत्या बघा फोटो. म्हणजे वन्य प्राणी त्रास होऊ नये म्हणून हे लोक पण साड्या वापरतात, आणि त्याची पण अशी दुर्दशा झालेली.
आणि रस्त्यावर असे बोर्ड होते, वन्य प्राण्यांचा संसार आणि हळू चालू असे बोर्ड दिसले. हे बघा, 1-2 बोर्ड तुम्हाला दाखवतोय मी इकडं या बाजूला. आणि मग एका ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार मंडळ महामंडळ पण दिसलं, पण ते सगळं सामसूम होतं. म्हणजे ॲग्रोमध्ये बातमी यशोगाथा बरेच येतात चांगल्या, एवढं कर्ज योजनेचं हे ते, पण प्रत्यक्षात तिथं काय परिस्थिती आहे, तिथं काय वाहतूक दिसली नाही, तुरळक काय रहदारी दिसली नाही. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पण रस्त्यात दिसली, तिथं पण वेळेअभावी मला तिथलं पण जाऊन आतलं बघता नाही आलं की काय परिस्थिती आहे, माल ठेवला आहे का नुसतंच रिकाम आहे. आणि सांगायचा उद्देश काय की जगामध्ये आपण म्हणतो की तिसरी आर्थिक सत्ता आली म्हणून आपण टिमकी वाजवतो, परंतु जवळजवळ महाराष्ट्रातले 28,813 गावं आहेत. आणि हे जे गाव आहे हे प्रातिनिधिक गाव आहेत. अशी दुर्दशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि शहरी आणि ग्रामीण भागाची जी विषमता आहे ती कमालीची वाढलेली आहे. एकीकडे अनावश्यक तुमचे गुळगुळीत रस्ते, फ्लायओव्हर आणि झगमगते उंच उंच इमारती आहेत काचेच्या, ही ॲक्च्युली विकासाची सूज आहे. आणि दुसरीकडे मात्र ही आपण दुरावस्था बघतोय आपण. तर आम्ही जे अभ्यास केला आतापर्यंत त्याच्यात क्लिअर कट दिसतं की, आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी हा सिद्धांत मांडलेला आहे की शहराची समृद्धी जी आहे ती खेड्याच्या शोषणातून आलेली आहे, असं आमचं ठाम मत झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, ही विषमतेची दरी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला यांचे राहणीमान कसं उंचावता येईल आणि त्याच्यात आर्थिक, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक सर्वांगीण प्रगती कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि गेल्या 76 वर्षामध्ये सुद्धा आपल्याला हे अचीव करता आलं नाही. तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की शासन जे आहे ना, शेतकरी आत्महत्येची आकडेवारी लपवत असतं बरेच वेळा. आता आमच्याकडे डाटा आहे, त्यातलं एक बरंच मोठं फाईल आहे आमच्या मित्राकडे, त्यातलं एक पानाचा तुम्हाला फोटो दाखवतोय बघा. याच्यामध्ये हे कामरगाव गाव आहे, याच्यामध्ये 19 आत्महत्या झालेल्या आहेत. एवढ्या कालावधी पण दिलेला आहे बघा इथं. त्या 19 आत्महत्यापैकी 14 आत्महत्या अपात्र ठरवलेल्या आहेत शासनाने. म्हणजे याचा अर्थ काय झाला की फक्त बाकीच्याच लोकांची नोंद करण्यात येते. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की 5 लाख आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, पण ही आकडेवारी कितीतरी पटीने वाढू शकते हे या कागदावर तुम्हाला दिसून येईल. तर असं दारुण अवस्था आहे. आणि त्यामुळं याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करणे जरुरी आहे. माझं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.